मुरुम शहरातील भुसणे हद्दीतील गट नंबर 128 क्षेत्र 7 एकर 3 गुंठे इतकी इनामी महार वतनी जमीन स्वतःला म्हणजेच मूळ हक्कदारास परत मिळावी या मागणीसाठी सुभाष यशवंत बनसोडे यांनी 28 मे पासून तलाठी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। ते अखेर 30 मे रोजी नायब तहसीलदार रतन काजळे यांनी आश्वासन दिल्यानंतर बनसोडे यांनी नारळ पाणी पिऊन आपले उपोषण मागे घेतले। सदर जमीन पूर्वी धर्मा धोंडी मांग यांना शासनाने इनामी स्वरूपात दिली होती। मारुती मंदिर परिसराची साफसफाई, सनई चौघडा सेवा, कोतवाल काम आदी सामाजिक सेवा करीत असल्याने ही जमीन त्यांना बहाल करण्यात आली होती। मात्र आता ही जमीन इतरांनी बळकावल्याचा आरोप करत सुभाष बनसोडे यांनी ती त्यांच्या नावे सातबाऱ्यावर तात्काळ नोंद करण्यात यावी अशी मागणी केली। त्यासोबतच सन 1954-55 मध्ये वाटप झालेल्या महार वतनी जमिनींची यादी तात्काळ उपलब्ध करून द्यावी। गट नंबर 128 ते 135 पर्यंतच्या सर्व इनामी महार वतनी जमिनींची चौकशी करून त्या मूळ वारसांना परत द्याव्यात। सद्यस्थितीत या जमिनी बळकावून बसलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या घेऊन ते उपोषणास बसले होते। उपोषणाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी नायब तहसीलदार रतन काजळे हे स्वतः उपोषण स्थळी दाखल झाले। त्यांनी बनसोडे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करत आश्वासन दिले की संबंधित सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालय स्तरावरून उपलब्ध करून दिली जातील आणि या प्रकरणाची चौकशी केली जाईल। त्यानंतर बनसोडे यांना नायब तहसीलदार यांच्या हस्ते नारळ पाणी देत ते पिऊन उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार रतन काजळे यांच्या सोबत मंडळ अधिकारी संदीपान माचन्ना, तलाठी सुरेश खरात, कोतवाल सतीश जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे, सहकारी संदीप बाबळसुरे, लाडका भाऊ योजनेतील कर्मचारी प्रशांत राठोड, सलीम बाबुडे तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। या आंदोलनामुळे इनामी महार वतनी जमिनींच्या मूळ हक्कदारांच्या न्याय हक्काचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने याबाबत तात्काळ कारवाई करून पारदर्शक प्रक्रिया राबवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टलला सबस्क्राइब करून लाईक, शेअर, कमेंट करावे। धन्यवाद।